बऱ्याच मराठी कलाकारांचा प्रवास हा नाटक, मालिका आणि मग सिनेमा असाच होताना दिसतो। त्यातच आता मराठी मालिकेमधून लोकप्रिय झालेल्या एका कलाकाराच्या नावाचा समावेश होताना दिसतोय, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। होणार सून मी या घरची मालिकेतील श्री म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका शशांक केतकर लवकरच आपल्याला मराठी सिनेमात झळकताना दिसणार आहे। हिट ठरलेली मालिका, त्यानंतर नाटक आणि मग स्वतः गायलेलं गाणं आणि आता सिनेमा असा शशांकचा प्रवास होताना दिसतोय। फार छान प्रवास आहे मुळात हा माझ्यासाठी। एक इंजिनिअरिंगचे बॅकग्राऊंड सोडून एक सिरियल मी करतो काय, होणार सून मी या घरची सारखी एक हिट सिरियल। त्यानंतर मी एक नाटक केलं, गोष्ट तशी गमतीची, जे अजून तुफान चालू आहे, हाऊसफुल प्रयोग घेतोय आम्ही, 200हून अधिक प्रयोग झाले। यारा हे गाणं मी गायलं आणि आता वन वे तिकीटसारखी एक अप्रतिम फिल्म मी करतोय। मला असं वाटतं की ही मी जी थोडीशी कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन्स किंवा रिस्क घेत आलो आयुष्यात, त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं। कारण प्रत्येकच कलाकाराला आपल्या करिअरमध्ये अशी चांगली चांगली प्रोजेक्ट सतत हवी असतात। तर मी स्वतःला खरंच खूप नशिबवान म्हणेन ह्या बाबतीत की माझ्या नशिबाने मला खूप चांगली प्रोजेक्ट्स खूप कमी वेळात पटकन मिळत गेली, लोकांचा गुडविल मला कमवता आला। माझे सगळे सहकलाकार इतके सिनियर आहेत फिल्म्समध्ये, कारण माझी पहिली फिल्म आहे, पण अमृतासारखी इतकी टॅलेंटेड ॲक्ट्रेस आणि इतकी अनुभवी अभिनेत्री, सचितसारखा एक अनुभवी अभिनेता, कश्मीरसारखा एक कमाल डान्सर, एक हँडसम मुलगा आणि इतक्या माझ्याही आधी त्यांनी खूप फिल्म्स केलेल्या आहेत, नेहासारखी एक टॅलेंटेड पुण्याची ॲक्ट्रेस। तर इतकं सगळं टॅलेंटेड क्रू असल्यानंतर एक अर्थात जबाबदारी वाढते पुन्हा की आपल्यालाही त्यांच्या तोडीस तोड काम करावं लागणार आहे। या सिनेमाचं सर्व शूटिंग इटली, फ्रान्स, स्पेन ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आम्ही भारतात फारच कमी शूट करतो आहोत, आम्ही त्याचं शूटिंग फ्रान्स, इटली आणि स्पेनला करतोय आणि क्रूजमधला सगळा प्रवास आहे आणि इट्स अ वन वे तिकीट। त्यामुळे एक वन वे तिकीट घेऊन गेलेला एक मुलगा आहे ज्याच्याकडे रिटर्न तिकीट नाही आहे आणि मग तिथे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे त्याला परत जायचं असतं आणि मग तो परत जाण्याचा सगळा प्रवास इज दिस फिल्म। म्हणजे खऱ्या अर्थी पहिला सिनेमा आणि मोठी झेप असं म्हणायला हरकत नाही। या सिनेमात शशांक खूप वेगळ्या रोलमध्ये दिसणार आहे आणि प्रेक्षकांसाठी ते खूप मोठं सरप्राईज असेल असा शशांकला विश्वास आहे। तो श्री सारखाही नाहीये, तो नाटकातल्या कुणाल सारखा 21 वर्षाचा धांदरट मुलगा पण नाहीये, तो यारामधला फक्त रोमॅन्टिक मुलगा पण नाहीये, तो या सगळ्याचं मिक्सर आहे। या सगळ्याचं मिक्सर अशासाठी कारण तो एका छोट्या गावातनं येतो मुळात, त्यामुळे त्याचा मुळात लुक वेगळा आहे आणि काही स्वप्न उराशी बाळगून तो परदेशात जातो आणि त्याला फक्त त्याचं स्वप्न आणि त्याच्या आईची तब्येत आणि आईचं आणि भारतात जे काही आहे त्याची चिंता आहे आणि वन वे तिकीट असल्यामुळे तर परतीचं तिकीट नसल्यामुळे आता तो अनेक प्रॉब्लेम्समध्ये अडकला आहे। त्यामुळे त्याचा जो स्वभाव आहे तो अर्थात वेगळा असणार आहे, तो प्रॉब्लेम्समध्ये अडकणार आहे, तो त्यातनं सोल्युशन शोधणार आहे, तो कोणाला तरी मदत करणार आहे, तो कोणाच्या तरी अचानक प्रेमात पडणार आहे, अनेक गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये आणि ज्या खूप स्पॉन्टेनियस त्या क्रूजवरती घडत जाणार आहेत। त्यामुळे तो मूड, तो स्वभाव हा फार वेगळा असणार आहे सगळ्या इतर कॅरेक्टर्सपेक्षा। कंप्लीट सरप्राईज असणार आहे, खूप मी तर म्हणेन रादर खूप मोठं सरप्राईज पॅकेज सगळ्याच दृष्टीने असणार आहे। शशांक, तुला राजश्री मराठीकडूनही खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी शशांक केतकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।